लोक कितीही समर्थ रामदास स्वामींना वारकरी पंथातले नाही असे म्हटले, पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या मंदिरासमोर पहिल्या हनुमंती स्थापना श्री समर्थ रामदास स्वामींनी केली. नारायण आणि हनुमंताच्या रूपात शेतकऱ्याला दर्शन दिले. समर्थांच्या गावी गेलो तर त्या श्रीराम मंदिरामध्ये आजही तुपाची घागर भरलेली दिसते. कृष्णाच्या तटावर अर्थात काठावर आमच्या दोघांची भेट झाली आणि मला हनुमंताने दर्शन झाले, म्हणून समर्थांच्या चरणावर मी नतमस्तक झालो. वंदिले चरण तुका म्हणे. श्रीराम जय राम जय जय राम, रामदास तू जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, रामदास तू जय श्रीराम. नमस्कार रसिक श्रोतेहो, मी प्रशांत अशोक साठे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ली टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थतीर्थदेव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरती आधारित श्री समर्थ विवरण मालिकेमधील तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. पंदिरकर सर, तुमचे सुद्धा या समर्थ विवरण मालिकेपासून हार्दिक स्वागत. कसे आहात तुम्ही? उत्तम सर. प्रशांतजी, श्रीराम. श्रोते हो, जय श्रीराम. प्रशांतजी, मी उत्तमच आहे. माझ्याकडील जे काही समर्थ रामदास स्वामींबद्दलचे ज्ञान आहे ते तुमच्या आणि टर्ली टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचे जे काम तुम्ही करीत आहात त्यासाठी जितक्या वेळा तुमचे धन्यवाद करावे तितके कमीच आहे. तेव्हा श्रोते हो, कृपया आमच्या या टर्ली टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पंदिरकर सर, क्रमाने आपण नारायणाच्या बाळलीला श्री समर्थ विवरण मालिकेमध्ये आपल्याकडून जाणून घेत आहोत. बाळ नारायणाच्या लीला ऐकून श्रोते सुद्धा मंत्रमुग्ध होत आहेत. तेव्हा सर, बाळ नारायणाच्या या पुढील लीला आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत. त्याआधी आमची एक विनंती आहे की आपण समर्थांच्या जीवनावर अनेक भक्ती रचना केल्या आहेत, त्यातील कोणतीही एक भक्ती रचना श्रवण म्हणून ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. राम जय राम जय जय राम, रामदास तू जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, रामदास तू जय श्रीराम. कृता मारुती जय श्रीराम, त्रेता पवनात्म जय श्रीराम. द्वापारे भीम जय श्रीराम, कलो समर्थ जय श्रीराम. वैराग्य रूपी जय श्रीराम, योगेश्वर तू जय श्रीराम. कवी वाल्मीकि जय श्रीराम, जय श्रीराम जय श्रीराम. कवी वाल्मीकि जय श्रीराम, आद्य शंकरा जय श्रीराम. पतित पावन जय श्रीराम, सूर्य उपासक जय श्रीराम. बलवंत तू क्षमावंत तू, कीर्तिवंत तू जय श्रीराम. बलवंत तू क्षमावंत तू, कीर्तिवंत तू जय श्रीराम. मोक्ष प्राप्ती तू, लक्ष्मीपती तू, श्रीरामाचा उपासक तू. मंगल चरण मंगल मूर्ती, रामदास तू जय श्रीराम. मंगल मूर्ती मंगल चरण, रामदास तू जय श्रीराम. सज्जन गड तू, शिवथर घळ तू, हनुमंत तू, मुक्तिदाता तू. आरती करता ग्रंथ रचिता,
करुणाष्टक तू जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. रामदास तू जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. रामदास तू जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रोते हो, बाळ नारायण अर्थात समर्थ नारायण अगदी बाळ वयात अर्थात किशोर वयात नारायणाची मानसिकता आणि वैराग्यशील व्यक्तिमत्वाचे वर्णन वाचल्यानंतर वात्सल्य भावाने अंतःकरण भरून येते. समर्थ नारायण हळूहळू मोठे होऊ लागले. कटीसूत्र बांधणे, जावळ काढणे, शेंडी ठेवणे, आई बरोबर हितगुज करणे, वडिलांच्या सानिध्यात वेळ घालवणे. बाळ नारायणाला जेवणापेक्षा फळे जास्त आवडायची. नारायणाला लहानपणापासून अंगावर सोन्याचे दागिने घातलेले कधीच आवडत नसे. नारायण आपल्या गळ्यातले अलंकार काढून मित्रांना द्यायचा. नारायण बाळपणी कमालीचा चंचल होता. एका जागी स्थिर नाही. क्षणात घरी तर क्षणात घनदाट जंगलात निघून जायचा. पूजा पाठ किंवा आध्यात्मिक विषय असेल तरच नारायण स्थिर व्हायचा. एरवी अगदी माकड चेष्टा, या झाडावरून त्या झाडावर, म्हणून अनेक चित्रकारांनी समर्थांना शेपूट होते असे आपल्या ग्रंथ साहित्यात लिहून ठेवले आहे. श्रोते हो, त्याबद्दल आपल्याला तितकंसं मनावर घ्यायची गरज नाही. जसे एका ठिकाणी कवी म्हणतात, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. हे काही शक्य आहे का? तर उत्तर नाहीच येणार. परंतु इथे प्रत्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थांविषयी लिहितात ते मात्र आश्चर्यजनक आहे. बरं, दोन्ही संत समकालीन आहेत. दोन्ही संतांचा अनेक वेळा भेटीचा योग आलेला आहे. तुकाराम महाराज लिहितात, मारुती अवतार स्वामी प्रगटला. तसे बघायला गेले तर श्री समर्थांचे वर्णन करण्याची इथे कोणाचीच पात्रता नाही. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समर्थांचे केलेले वर्णन म्हणजेच पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल. कारण एवढे यथार्थ आणि सुचिरबद्ध वर्णन संत तुकाराम महाराज यांच्या व्यतिरिक्त कोणीच केलेले दिसत नाही. कारण प्रत्यक्षात भेटीचे वर्णन आणि ग्रंथ साहित्य वाचून केलेले वर्णन यामध्ये जमीन आसमानाची तफावत आहे. ते वर्णन ऐकताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो. श्रोते हो, मी आपला जीव जास्त टांगणीवर ठेवत नाही, अभंगाकडेच वळतो. कुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा. संत तुकाराम महाराजांच्या भक्तिरत्नेचा अभंग म्हणजे खास विठुरायाच्या आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या दिव्य तेजोमय स्वरूपाचे आणि रामदासी बाणा अर्थात श्री समर्थांच्या श्रीरामचरणी दास्य भक्तीचे केलेले वर्णन आहे. म्हणून उर्मुजी रंगाचा उंच मोती दाणा, रामदासी बाणा या रंगाचा. उर्मुजी रंगाचा अर्थात लालसर म्हणजेच केसरी रंगाचा म्हणजेच भगवे, आणि असे भगवे वस्त्र परिधान केलेला उंच मोती दाणा अर्थात समर्थ म्हणजे श्रेष्ठ अधिकार संपन्न, आणि रामदासी बाणा ही समर्थांची ओळख जगद्गुरु तुकोबाराया अभंगातून करून देत आहे. पुढे आणखी तुकोबाराया म्हणतात, पीतवर्ण कांती तेज अघटित, आवाळू शोभत भुकुटी माझी. समर्थांची कांती अर्थात काया ही पिवळ्या रंगाची आणि तेज अघटित अर्थात सामर्थ्याचे तेजोमय वलय. जसे महागणेशाचे वर्णन करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशा आपली सोंड जरी वक्र असली तरी ती शोभून दिसत आहे. तसेच तुकाराम महाराज म्हणतात, श्री समर्थांच्या भाळी अर्थात कपाळावरील आवाळू शोभून दिसत आहे. काष्टाच्या पादुका स्वामींच्या पायात, स्मरणी हातात तुळशीची. श्री समर्थ रामदास स्वामींच्या पायात काष्टाच्या पादुका आहेत असे तुकोबाराय म्हणतात, आणि हातात स्मरण करण्यासाठी तुळशीची माळ आहे. श्रोते हो, इथे विशेष नमूद करावेसे वाटते. लोक कितीही समर्थ रामदास स्वामींना वारकरी पंथातले नाही असे म्हटले, परंतु संत तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामींना तुळशीची माळ हातात आहे असे म्हणतात. अर्थात समर्थ वारकरीच होते
हे सिद्ध होते. आणखी थोडे पाहूया की पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या मंदिरासमोर पहिल्या हनुमंते स्थापना श्री समर्थ रामदास स्वामींनी केली हे विसरून चालणार नाही. त्याच हनुमान मंदिराचे मठपती अनंतबुवा मेथोडेकर हे होते. श्री समर्थांनी एकूण पंढरपुरात 3 मठ स्थापन केले आणि म्हणून त्या काळापासून आजपर्यंत समर्थ रामदासी परंपरेचा उत्सव आणि आषाढी वारीचा उत्सव आनंदाने पंढरपुरात साजरा केला जातो. ही समर्थांची शिकवण आहे. बरं, समर्थ रामदास स्वामी लिहिलेला ऐतिहासिक अभंग तो कसा विसरून चालेल श्रोते हो? तो म्हणजे येथे उभा का श्रीरामा. श्रोते हो, ही भक्तिरचना श्री राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांची आहे आणि संगीत लावण्याचे काम समर्थांनी माझ्याकडून करून घेतले. आणि त्याहून विशेष म्हणजे हे ज्यांनी स्वरबद्ध केले अर्थात गायले ते म्हणजे पद्मश्री पंडित भीमसेन जोशी यांचे पटशिष्य गंधर्व गायक श्री आनंदजी भाटे. हे गाणे लवकरच भव्य आणि दिव्य स्वरूपात चित्रपटातून प्रदर्शित होईल. प्रसंग असा घडला, समर्थ रामदास स्वामी विठ्ठल मंदिरात विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन घ्यायला गेले. तेव्हा विठ्ठल रखुमाईच्या ठिकाणी समर्थांना श्रीराम आणि जानकी मातेचे दर्शन झाले. त्यावेळेस समर्थ म्हणाले ते महत्वाचे, येथे उभा का श्रीरामा, येथे उभा का श्रीरामा, काय केले वानर दळ, येथे जमविले गोपाळ, कुठे गेली सीता माई, येथे राही रखुमाबाई. आणि शेवटी विठ्ठल रखुमाई आणि श्रीराम आणि सीता यांचे दर्शन झाले. यावरून सिद्ध होते की समर्थ रामदास स्वामी वारकरी होते. आणि ते वारकरी नव्हते हे तुम्ही आम्ही ठरवणारे कोण? पुढे तुकाराम महाराज म्हणतात, राम नाम मुद्रा द्वादशः केले, पुष्य वळवले कटी माझे. राम नाम मुद्रा द्वादशः केले, पुष्य वळवले कटी माझे. राम नाम मुद्रा अर्थात रामदास स्वामी हे प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त आहेत. आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात, पुष्य वळवले कटी माझी. समर्थांच्या मागून हनुमंतांची शेपटी वरती आली, ती मी पाहिली आणि खांद्यावरील मेखला, हातात तुंबा अर्थात तांब्याचे भांडे आणि नामस्मरण करण्यासाठी कुबडी ज्याच्यामध्ये गुप्ती आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. कृष्णा तटाकाठी जाहले दर्शन, वंदिले चरण तुका म्हणे. कृष्णाच्या तटावर अर्थात काठावर आमच्या दोघांची भेट झाली आणि मला हनुमंताने दर्शन झाले म्हणून समर्थांच्या चरणावर मी नतमस्तक झालो. वंदिले चरण तुका म्हणे. सर, तुकाराम महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांचे भक्ती रचनेतून केलेले वर्णन आणि आपण ज्या पद्धतीने सादरीकरण केले हे ऐकून आमचे तन मन खरोखर तृप्त झाले. सर, एक प्रसंग बघूया. गावाच्या बाहेर एका शेतकऱ्याने जोंधळ्याच्या धान्याची पोती भरून ठेवल्या होत्या. त्या काळातील जोंधळा म्हणजे या काळातील ज्वारी. नारायणाला जोंधळ्याची भाकरी फार आवडायची. नारायणाने शेतकऱ्यास विचारले, मला हे धान्याचे भरलेले पोतं द्याल का? याची मी तुम्हाला बिदागी देईन. शेतकरी जरा तापटत होता. शेतकऱ्याने नारायणाला वरून खालून तपासले आणि म्हणाला, तुला उचलून न्यायचे असेल तर फुकट ने. मग काय, मालकाची परवानगी मिळाल्यानंतर नारायण कसला थांबतोय. 7 वर्षाच्या नारायणाने 80 ते 90 किलोचे पोते सहज खांद्यावर टाकून पळत सुटला. नारायण पुढे, शेतकरी मागे. अखेर घरी येऊन शेतकऱ्याने राणूबाईंना सांगितले की मी तुमच्या मुलाने माझे पोते उचलून घरी आणले. तेव्हा नारायण म्हणाला, त्यांची मी परवानगी घेऊनच जोंधळ्याचं पोतं घेऊन आलो. राणूबाई नारायणाला रागावून शेतकऱ्याला आपले पोते घेऊन जायला सांगितले. शेतकऱ्याने पोते उचलले तर त्या ठिकाणी दुसरे पोते तयार झाले. दुसरे पोते उचलले तर तिसरे पोते तयार झाले. तिसरे पोते उचलले तर चौथे पोते तयार झाले. असे एकूण 7 पोती तयार झाली. तेव्हा शेतकऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला की हा बालक चमत्कारिक आहे. आणि त्याच वेळी नारायणाने हनुमंताच्या रूपात शेतकऱ्याला दर्शन दिले. त्याचवेळी हनुमंताचं दर्शन शेतकरी घेऊन धन्य आणि कृतकृत्य झाला. श्रोते हो, याच प्रसंगाला अनुसरून जय जय रघुवीर समर्थ या चित्रपटामध्ये
माझ्याकडून जी 3 गाणी लिहिली गेली आणि सुरेशजी वाडकर सरांनी गायली, त्यातील हे एक गाणं आज ते मी आपल्यासमोर गाऊन दाखवतो. सामर्थ्य पाहिले मी, सामर्थ्य पाहिले, सामर्थ्य पाहिले मी, सामर्थ्य पाहिले, सूर्यनारायण पाहिले, सूर्यनारायण पाहिले, सूर्यनारायण पाहिले, सूर्यनारायण पाहिले, आहो सामर्थ्य पाहिले मी, सामर्थ्य पाहिले. सर, अंगावर काटा उभा करणारा प्रसंग तुम्ही समर्थांबद्दलचा सांगितला. असे अनेक प्रसंग समर्थांच्या जीवनातील असतील, त्यातील अजून काही सांगू शकाल का? नक्कीच प्रशांतजी. पुढे दुसरा प्रसंग असा, रामनवमीच्या उत्सवामध्ये भाविकांची अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी वाढली आणि पहिल्या पंक्तीत भरमसाठ तूप वाढले गेले. आता तुपाची एकच घागर बाकी राहिली. तसेच अद्याप बऱ्याच पंक्ती उठायच्या होत्या आणि याबद्दलची चर्चा नारायणाने ऐकली आणि निर्धास्तपणे गावकऱ्यांना आपला बाळ नारायण म्हणतो कसा, तुपाचे मी बघतो, बाकीचे पदार्थ तुम्ही वाढा. नारायण स्वतः घागरीतून तूप काढून वाढत होता. रामनवमीच्या उत्सवातील सर्वच मंडळी जेवून तृप्त झाली आणि शेवटी बघितले तर तुपाची घागर तशीच भरलेली होती. श्रोते हो, आजही आपण जाम समर्थ अर्थात समर्थांच्या गावी गेलो तर त्या श्रीराम मंदिरामध्ये आजही तुपाची घागर भरलेली दिसते, जी घागर नारायणाच्या चरणस्पर्शाने पवित्र झाली आहे. सर, काय चमत्कार म्हणायचा नाही? प्रशांतजी, या चमत्कारापेक्षा आता आपण जो चमत्कार पाहणार आहोत तो शिकण्यासारखा आणि आपल्या सर्वांनाच नारायणाचा आदर्श घेण्यासारखा आहे. बाळ नारायणाचा पहाटे उठल्यापासूनचा संपूर्ण परिपाठ हा उत्तम होता, परंतु खेळामध्ये लक्ष जास्त होते. भुकेची तमा नाही, तासनतास खेळणे, त्यामुळे राणूबाई कधीतरी रागवायच्या. नारायण येत नाही तोपर्यंत राणूबाई जेवायच्या नाही. नारायण अगदी दुपारी 2 वाजता आला. नारायणाला पान वाढले. जेवताना मुलांवर रागवायचे नसते, हा मानसशास्त्रीय नियम राणूबाई कटाक्षाने पाळीत होत्या. सायंकाळी नारायणाला कुशीत घेऊन राणूबाईंनी डोक्यावर हात फिरवले आणि म्हणाल्या, श्रेष्ठींचे लग्न होऊन तो संसारात रमला. बाळ नारायणा, आता जरा कुटुंबाची चिंता वाहिली पाहिजे. गंगाधराला थोडी मदत करत जा. नारायण नेहमीप्रमाणे शांत बसून ऐकत होता आणि जशी आपली आज्ञा असं म्हणून निघून गेला. संध्याकाळी जेवण झाले आणि झोपेची वेळ झाली, परंतु नारायण काही परत आला नाही. म्हणून चिंता लागली. गंगाधराने सर्वच शोधण्यासाठी बाहेर पडले आणि राणूबाई हातात कंदील घेऊन वरती माडीवरील अडगळीच्या खोलीकडे जाऊ लागल्या आणि पाहिले तर नारायण एकांतात ध्यानासाठी बसलेला होता. राणूबाईने डोक्यावर हात फिरून विचारले, अरे नारायणा, असा एकांतात इथे अंधारात बसून काय करीत आहेस? तेव्हा कोमल निरागस 7 वर्षाच्या नारायणाचे जे उत्तर आले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करण्यासारखे होते. आई, चिंता करीतो विश्वाची. आई, चिंता करीतो विश्वाची. नारायणाच्या अशा बोलण्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रोते हो, की नारायणाच्या अंतरी पहिल्या काव्याचे स्फुरण झाले, ते म्हणजे बहुतची सुकुमारा स्वस्त नाही शरीरा, निशिदिनी जनचिंता लागली से उदारा, सकळ जन सुखावे हा कसा काळ पावे, भजन जन उकावे सर्व आनंद पावे. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, पंदिरकर सरांनी सादर केलेल्या नारायणाच्या बालीला या आजच्या पिढीला सुद्धा शिकण्यासारख्या आहेत. या अशाच प्रकारच्या नारायणाच्या बालीला आपण सरांकडून ऐकणारच आहोत. आज इथंच थांबण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात. तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा एपिसोड त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात.
श्रीराम. पंदिरकर सर, श्रीराम. श्रीराम प्रशांतजी. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ